राष्ट्रवादी बळकट करण्याचं काम माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. खरं मात्र आज त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विजयसिंहांची वरिष्ठ पातळीसह कनिष्ठांकडूनही मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरू झाली आहे. राज्यस्तरावरील नेत्यांबरोबर आता स्थानिक विरोधी गटांनी सुद्धा अजित पवारांचा बरदास्त घेऊन मोहिते पाटलांना दूर लोटण्याचं काम सुरू झालंय. त्यानिमित्तानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा हा आढावा. लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सोलापुरातील पंढरपूर हा राखीव मतदारसंघ रद्द झाला आणि नव्यानं माढा हा खुला मतदारसंघ अस्तित्वात आला. या नव्या लोकसभा मतदारसंघासाठी रणजित सिंह आणि संजय शिंदे यांच्यात चांगलंच राजकारण रंगलं. अखेर हा विरोध संपवण्यासाठी विजय सिंहांनी थेट शरद पवार यांनाच या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची विनंती केली. पवारांनी ती स्वीकारली आणि त्यानंतर काही महिन्यातच रणजित सिंहांना राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्याचं दान विजय सिंहांनी पदरात पाडून घेतलं. मात्र खासदारकीची माळ रणजित सिंहांच्या गळ्यात टाकल्यामुळे विजय सिंहांना माढा न मिळता ऐनवेळी सुधाकर पंतांच्या पंढरपुरात जावं लागलं. तिथेही विजय सिंहांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र मोहिते पाटलांना ना प्रशांत परिचारक यांच्याशी जुळवून घेता आलं ना संजय शिंदेशी. त्यामुळेच विजयसिंह मोहिते पाटलांना घरच्या मैदानावर धोबी पछाड खावी लागते. सर्वच पक्षामध्ये चालणारी कमी अधिक घराणेशाही मोहिते पाटील घराण्यानं कायम ठेवली आहे. मात्र विजय सिंहांनी इतकी माणसं जोडणं रणजित सिंहांना शक्य झालं नाही. रणजित सिंहांच्या बरोबरच नवी पिढी म्हणून राजकारणात येणाऱ्या प्रशांत परिचारक, संजय शिंदे, रश्मी बागल यांनी साखर कारखाने, दूध संघ या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. मात्र तरीही रणजित सिंह दिल्ली आणि मुंबईमध्ये फिरण्यात मशगूल राहिले आणि अखेर आता ही सगळीच नवी फळी विजय सिंहांना सोडून अजित पवारांच्या आश्रयाला गेली आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये विजय सिंहांचं पुनर्वसन झालं तरी रणजित सिंहांच्या हाती सोलापूरची धुरा येणं सध्याची परिस्थिती पाहता अशक्य बनलंय असंच म्हणावं लागेल. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर हा पक्ष सोलापुरात रुजवणं आणि वाढवणं याचं खऱ्या अर्थानं श्रेय कुणाला जात असेल तर ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील यांनाच. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अगदी ग्रामपंचायतीच्या इलेक्शन पासून ते विधानसभेपर्यंत प्रचंड मोठा वाढवला आणि त्याचबरोबर त्यांनी विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून स्वतःच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी जिल्ह्यामध्ये निर्माण केली. मात्र असं काम करणं हे रणजित सिंह मोहिते पाटलांना जमलंच नाही. वास्तविक सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झालेले नेते आणि त्यांच्या घराण्यातून येणाऱ्या नव्या पिढीचं नेतृत्व रणजित सिंह मोहिते पाटलांनी करावी अशी स्वाभाविक अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा तर लांबच तर त्यांना त्यांच्याशी चांगले सलोख्याचे संबंध सुद्धा ठेवणं शक्य झालं नाही. नुकताच विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड या साखर कारखान्याच्या तृतीय गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ढोबळेंना अध्यक्ष करण्यात आलं होतं तर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. मात्र ते दोघेही कार्यक्रमाला आले नाही. ढोबळेंच्या मंचावर नसतानाही त्यांना एकेरी बोलत अजित पवारांनी सुरेखा पुणेकरांवरून त्यांची खिल्ली उडवत पालकमंत्र्यांचा पक्षात असलेला ज्युनियरपणा जाहीर केला. यावेळी राष्ट्रवादीच्या नवख्या कार्यकर्त्यांना बोलावलं तर गेलं पण मोहिते पाटलांचे विरोधक आमदार भारत भालके यांनाही बोलावलं गेलं. मात्र जाणून बुजून विजयसिंह मोहिते पाटील यांना आमंत्रणही देण्यात आलं नाही आणि त्यांच्या नावाचा अख्ख्या कार्यक्रमात बॅनरसह भाषणातही कुठेच उल्लेख देखील करण्यात आला नाही. यावरूनच आता मोहिते पाटलांचा निशाणा साधण्यासाठी अजित पवार सोलापुरात जम बसवणार हे स्पष्ट होत आहे. दीपक ओमकार, साम मराठी, सोलापूर.